नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल आपण एक तत्त्व बघितलं, मार्केटमध्ये एकाचा फायदा दुसऱ्याचं नुकसान असतं. म्हणजे सरकार समाजासाठी काही करतं तर त्यामध्ये समाजातल्या लोकांचा फायदा होतो. काल आपण लेबर लॉच्या दृष्टीने ही गोष्ट बघितली. तर आता कंपन्यांचे मार्जिन्स कमी होण्याची शक्यता आहे. तर तेच प्रिन्सिपल अजून जरा पुढे जाऊन बघितलं तर एखादी गोष्ट महाग झाली तर त्यामध्ये काही कंपन्यांचे मार्जिन्स वाढतात तर काही कंपन्यांचे मार्जिन्स कमी होतात. अशा वेळेला आपण पेअर ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे आपण जसा क्रूडचा ट्रेड डिस्कस करतो की क्रूड वाढलं की काय होतं, तर ONGCचा फायदा होतो, रिलायन्सचा फायदा होतो, तर BPCL, HPCL यांचं नुकसान होतं. असं अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपण विचार करायचा झाला तर बटाट्याची किंमत वाढली, बटाटे महाग झाले तर शेतकऱ्याचा फायदा होतो. पण ज्या कंपन्या वेफर्स बनवतात त्यांचं नुकसान होतं, कारण त्यांचा कच्चा माल आहे तर त्यांना कच्चा माल महागात पडतो. एका कंपनीचा जो कच्चा माल असतो तोच दुसऱ्या कंपनीचा पक्का माल असतो. म्हणजे ही कंपनी त्याचं उत्पादन करते तर तेच तयार झालेलं उत्पादन दुसरी कंपनी तिचा माल तयार करण्यासाठी वापरते. म्हणजे एक कंपनी स्टील तयार करते तर तेच स्टील व्हेकल्स तयार करणारे किंवा स्कूटर तयार करणारे व्हेकल तयार करण्यासाठी ते स्टील वापरतात. म्हणजे स्टील कंपन्यांचा तो पक्का माल आहे तर स्कूटरवाल्या गाड्यावाल्या कंपन्यांचा तो कच्चा माल आहे. असा जर आपण विचार केला तर प्रत्येक गोष्ट जी मार्केटमध्ये घडते तर त्याचा कोणावर चांगला परिणाम होईल, कोणावर वाईट परिणाम होईल असा विचार करून आपल्याला पेअर ट्रेड घेता येतो. म्हणजे एका ठिकाणी शेअर विकता येतात आणि एका ठिकाणी शेअर खरेदी करता येतात. तर अशा पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला तसा ट्रेड घेणं अधिक सोपं जातं किंवा बऱ्याच मार्केटमधल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. आज PCR बघायला गेलं तर 0.77च्या लेवलला आहे. म्हणजे एकच्याही खाली गेला आहे. खरं मार्केटच्या दृष्टीने हे चांगलं आहे. दुसरं, व्हिक्स थोडासा कमी झाला आहे. म्हणजे साधारण 2% व्हिक्स कमी झाला आहे. तो 13.24 या लेवलवर व्हिक्स आहे. पण निगेटिव्ह गोष्टी म्हणजे कालच्यापेक्षा क्रूड थोडा वाढला आहे. काल 62.60, 62.70 या लेवलला होतं. आज 63.21 या लेवलला क्रूड आहे. त्याचबरोबर बॉन्ड यील्ड 4.03 आहे. डॉलर इंडेक्स 100च्या पुढेच आहे, 100.14. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे. आणि काल MSCI इंडेक्सची ॲडजस्टमेंट होती, रिबॅलन्सिंग होतं, त्यामुळे विक्रीचा आकडा मोठा दिसतो आहे. 4,171 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,513 कोटींची. तर काही निगेटिव्ह आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत. पण आज एक्सपायरीचा आणि मंथली एक्सपायरीचा दिवस असल्यामुळे ज्याच्यामध्ये रोल ओव्हर जास्त आहेत असे शेअर पाहिले पाहिजेत. तर काही शेअरमध्ये AB कॅपिटल वगैरे शेअरमध्ये रोल ओव्हरही चांगले दिसतात आणि त्याचप्रमाणे टेक्निकल चार्टही चांगले दिसतात. AB कॅपिटल, टेक महिंद्रा किंवा आयशर मोटर याचे चार्टही आपल्याला चांगले दिसतात. तर काही बातम्या पाहूया. पण एकंदरीत मार्केटच्या दृष्टीने बघता
निफ्टी सुधारला आहे, 26,000च्या पुढे 2 दिवसापूर्वीच गेला आहे. पण स्मॉल कॅप मिड कॅपचे शेअर मात्र लोकांच्या दृष्टीने जे लोक याच्यात गुंतवतात त्यांच्या दृष्टीने मानसिक त्रास देणारे ठरत आहेत. त्यांचे भाव तेवढे सुधारत नाही आहेत. म्हणजे निफ्टी 24,000च्या लेव्हललाच आहे असं म्हणायची वेळ त्यामुळे आलेली आहे. काही ठराविक शेअर वाढत आहेत आणि त्याचा निफ्टीवर परिणाम होतो आहे असं दिसत आहे. थोड्याशा बातम्या आहेत त्या पाहूया. तर सीगल CEIGALL RECकडून त्यांना LOI मिळाले 400/220 kV सबस्टेशन्स तयार करण्यासाठी वळगाव इथं त्यांना LOI मिळालं आहे. डॉक्टर रेड्डीज, नेहमी आपण USFDAची चर्चा करतो. डॉक्टर रेड्डीजला युरोपियन कमिशनकडून प्रोलिया आणि झेवा यांचं बायोसिमिलर व्हर्जनसाठी त्यांना संमती मिळाली आहे आणि हे जे व्हर्जन तयार होईल ते ऑस्थोपोरोसिस किंवा कॅन्सर पेशंटच्या हाडांच्या संबंधातल्या ज्या समस्या असतात त्यासाठी वापरलं जातं. सिमेन्स एनर्जीचा ॲन्युअल रिझल्ट आणि Q4चा रिझल्ट लागला. रिझल्ट खूप छान लागला. त्यांचं ऑर्डर बुक 47% वाढलं आणि त्यांनी ₹4 डिव्हिडंडसुद्धा दिला आहे. BEL आणि सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स यांनी एक जॉईंट व्हेंचर केला आहे. हायली ॲजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज, त्याचं स्मार्ट प्रिसिजनसाठी. आणि हे जे वेपन आहे ते आत्मनिर्भर भारत या योजनेखाली भारतात उत्पादन करण्यासाठी त्यांनी जॉईंट व्हेंचर केला आहे. व्होल्टाजमध्ये LICने हिस्सेदारी 2% वाढवली आहे. हा व्होल्टाजसाठी चांगला संकेत आहे. म्हणजे पुष्कळ लोक LIC काय करते हे फॉलो करतात. LICने स्टेक कमी केला आहे की वाढवला आहे. स्टेक कमी केला तर चांगलं नाही असं समजतात आणि स्टेक वाढवला असेल तर ते चांगलं आहे. सूर्या रोशनी यांना 105 कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि 31 मार्च 2026पर्यंत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. एरिस लाईफ सायन्स इंजेक्टेबल मॅन्युफॅक्चरिंग सबसिडियरीचं त्यांनी कन्सॉलिडेशन केलं आहे. आता एरिसकडे 70% स्टेक झाला आहे. त्यांनी 23 लाख प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेत. सनटेक रिॲलिटीची सनटेक लाईफस्टाईल ही दुबईची सबसिडियरी आहे. हिला लंडनच्या इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टाकडून क्लेम विड्रॉल आणि डिस्प्यूट सेटलमेंट या संबंधात कळवण्यात आलं आहे. त्यांचा डिस्प्यूट सेटल झाला आहे, क्लेम विड्रॉ करण्यात आलेला आहे. ही सनटेक रिॲलिटीच्या दृष्टीने चांगली न्यूज आहे. पारस डिफेन्स हे IUAC इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलरेटर सेंटर बरोबर त्यांनी कमर्शियल ग्रेड MRI मॅग्नेट सिस्टीम भारतात तयार करण्यासाठी MOU केला आहे. हुडको नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर बरोबर त्यांनी MOU साईन केला आहे. डायमंड पॉवरला अडाणी एनर्जीकडून 276 कोटीचं कंडक्टर सप्लायसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
सुदर्शन केमिकल ते सुदापर्म येलो 2921C हा त्यांनी त्या केमिकलचा नंबर आहे. सी म्हणजे केमिकल. तर हे केमिकल पिगमेंट कोटिंग ॲप्लिकेशनसाठी हे केमिकल वापरलं जाईल आणि सुदर्शननी हे केमिकल लॉन्च केलं. सिटी युनियन बँक आग्रा, रेवा, मदुराई अशा 3 त्यांनी नवीन शाखा उघडल्या आहेत. आता त्यांची एकंदर शाखांची संख्या 900 एवढी झाली आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह यांना डिफेन्स प्रॉडक्टसाठी 73 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. बालाजी एमाइन्सनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे म्हणून त्यांना समन्स बजावण्यात आले. अहमदाबाद कोर्टाने ड्रग आणि कॉस्मॅटिक ॲक्टचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना समन्स बजावले आहेत. ही त्यांच्या दृष्टीने चांगली बातमी नाही. स्पेशालिटी रेस्टॉरंट यांनी कोल माइन असोसिएटेड ट्रेडर्स बरोबर 2 एकर जमीन वेस्ट बेंगॉलमधली डेव्हलप करण्यासाठी करार केलेला आहे. तर आज कुठले शेअर तेजीत राहतील, मंदीत राहतील याचा एक अंदाज दिलेला असतो. तसंच होईल असं मात्र सांगता येत नाही, कुणी सांगू पण शकणार नाही. किंवा हा 4 महिन्यासाठी दिला आहे, 8 महिन्यासाठी दिला आहे असं सांगता येणार नाही. पण तुम्ही आता जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा बजेटच्या दृष्टिकोनातून शेअर्स थोड्या थोड्या प्रमाणात गोळा करत राहा. म्हणजे बजेटच्या काळामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरचे शेअर, खतांचे शेअर किंवा शेतीसाठी जी केमिकल्स लागतात त्याचे शेअर बजेटच्या जवळपास वाढतात. तर त्यात किंवा रेल्वेचे शेअर म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना फायदा होईल अशा बऱ्याच योजना आखलेल्या असतात. तर त्या दृष्टिकोनातून किंवा एज्युकेशन तर असे शेअर थोड्या थोड्या प्रमाणात गोळा करा. तुम्हाला तो साधारण 2-3 महिन्याचा ट्रेड घेता येईल. फेब्रुवारीमध्ये बजेट असतं आणि अर्थमंत्री आता सगळ्या लोकांबरोबर वाटाघाटी करू लागल्यात. तर ते तुम्हाला योजनाबद्धरित्या काम करता येऊ शकेल. तर तेजीची लिस्ट आधी बघा आणि मग तुम्ही ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा ते ठरवा. अपोलो हॉस्पिटल, BEL, गेल, डॉक्टर रेड्डीज, सफारी लगेज, सिमेन्स एनर्जी, LG इलेक्ट्रॉनिक्स. LG इलेक्ट्रॉनिक्सचा रिपोर्ट चांगला आला आहे, टार्गेट्स पण वाढलेले देत आहेत म्हणून. आणि टेक महिंद्रा वगैरे याचे रोल ओव्हर्स चार्ट्स चांगले आले आहेत म्हणून टेक महिंद्रा, अडानी पोर्ट, नायका, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल त्यांची आज सियारा ते लॉन्च करत आहेत आणि त्याची प्राईस आज कोट केली जाईल म्हणून. सॅन्सेरा, एम्फसिस, सेलो हा ब्रँड स्टेशनरीसाठी वापरायला परवानगी मिळाली आहे म्हणून सेलो. मॅक्स हेल्थ, लुपिन, स्टार सिमेंट, सिगल, CEIGALL, एरिस लाईफ, सूर्या रोशनी, न्यू लँड, पारस डिफेन्स, GMR पॉवर, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, स्विगी, AB कॅपिटल, न्यू वेब, ॲक्टस, क्लीन सायन्स,
तर मंदीमध्ये DLF, डिक्सन आणि गो डिजिटचा 6 महिन्याचा लॉक इन पिरियड संपतोय, तर सप्लाय वाढेल. म्हणजे ते लोक आजच विकतील असं नाही, पण शेअरचा सप्लाय वाढेल म्हणून गो डिजिट दिलाय. आणि आज एक्सपायरी असल्यामुळे ज्याचे चांगले रोल ओव्हर्स होत आहेत ते शेअर तुम्हाला 1 महिन्यासाठी, म्हणजे पुढच्या एक्सपायरीपर्यंतच्या पिरियडसाठी त्या शेअरचा विचार करता येईल, किंवा 1 महिन्याचा छोटा ट्रेड तुम्हाला घेता येईल. तर तुम्ही रोल ओव्हरकडे लक्ष द्या, किंवा आजच्या मार्केटमध्ये दुपारी 3 वाजून गेल्यानंतर अचानक जे शेअर वाढू लागतील त्याच्यामध्ये रोल ओव्हर चांगले झालेत का असं लक्ष देऊन मार्केट करायचा प्रयत्न करा, तर तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नमस्ते.